रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांना राज्य शासनाचा आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार नुकताच जाहीर झालाय। ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम यांनी ग्रामपंचायत हद्दीत विविध नाविन्यपूर्ण असे उपक्रम राबवले होते। ग्रामपंचायत तांबाटी येथे राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध समित्यांनी देखील पाहणी करत कौतुक केलं होतं। कोकण विभागातून अधिकारी प्रशांत कदम यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्यावर आता अभिनंदनाचा वर्षाव होतोय। आमची पंचायत गुरुग्रामपंचायत तांबाटी आहे आणि आज आमच्यासाठी एक आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे जे माझे सहकारी ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम साहेब यांना जो महाराष्ट्र शासनाकडून पंचायत राजकडून जो पुरस्कार मिळाला आहे आदर्श ग्रामविकास अधिकारी, ही आमच्यासाठी, आमच्या पंचायतीसाठी आणि पंचायतीच्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि तो त्यांना मिळालेला पुरस्कार त्याबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे। नमस्कार, माझं नाव प्रशांत पांडुरंग कदम, ग्रामपंचायत अधिकारी ग्रुप ग्रामपंचायत तांबाटी, तालुका खालापूर, जिल्हा रायगड येथे मी कार्यरत आहे। आज मला सन 22-23चा महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाकडून राज्य आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे। त्याबद्दल शासनाचे खूप खूप आभार व्यक्त करतो। हा पुरस्कार मिळण्यामागे मला जे मी आज 2005ला जे नोकरीमध्ये, या शासकीय नोकरीमध्ये मी सेवेत लागलो तेव्हापासूनचे माझे असणारे सर्व मार्गदर्शक, मग तिथले सन्माननीय गटविकास अधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील किंवा या जिल्ह्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी सर असतील, तसेच ज्या ग्रामपंचायतीमध्ये मी काम केलेले सन्माननीय सरपंच, सन्माननीय उपसरपंच, सन्माननीय सदस्य व तेथील सर्व ग्रामस्थ, तसेच माझे ग्रामपंचायतीचे कर्मचारी व संबंधित गावचे सर्व शिक्षक वर्ग असतील, अंगणवाडी ताई असतील, आशाताई असतील, ह्या सगळ्यांचं मार्गदर्शन मिळालेलं आहे। या मार्गदर्शनामुळेच मी आज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। तसेच माझ्या कुटुंबाचाही तितकाच ह्या पुरस्कार मिळण्यामागे हातभार आहे की शासकीय नोकरीत काम करत असताना वेळेचं बंधन राहत नाही आणि त्यानुसार काम करावं लागतं। काही काम हे टार्गेट मोडवरती करावं लागतं, तर त्यासाठी वेळ हा लागतो। तर माझ्या कुटुंबाचाही मी आभार व्यक्त करतो आणि हा पुरस्कार मिळण्यामागे ज्यांचं मला मार्गदर्शन मिळालेलं आहे, तर त्यांचंही मी विशेष करून पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो। आणि हा पुरस्कार मिळाल्यानंतर एक नवीन जबाबदारी मिळालेली आहे असं समजून आणखीन अधिक शासनाच्या वतीने मला जनतेपर्यंत पोचण्याची संधी मिळेल आणि मी चांगलं काम करेल ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।